श्री स्वामी समर्थ. आपण वसुबारस म्हणजे काय आणि या दिवशी काय करावे बघा मित्रांनो. वसुबारस यावर्षी 17 ऑक्टोबर 2025 वार शुक्रवारला आहे. दिवाळीच्या सुरुवातीला येणारा वसुबारस हा सण अश्विन महिन्यात बेतक वाद्यशाते साजरा केला जातो. या सणाला वसुबारस, गोवस्त वादशी व गौबारस असेही म्हणतात. या दिवशी गोधनाची पूजा केली जाते. समुद्र मंथनाच्या वेळीस 5 कामिना देवी उत्पन्न झाले होते. त्यापैकी नंदाकामक उद्देशून हे व्रत केले जाते. या दिवशी अनेक जणांच्या कामना पूर्ण व्हावेत यासाठी वासरासहित गायीची पूजा केली जाते. या दिवसापासून घरात रांगोळी काढायला सुरुवात केली जाते. काही स्त्रियांचा या दिवशी उपवासही असतो. या दिवशी गहू, मूग खात नाहीत किंवा बाजरीची भाकरी व गवारची शेंग भाजी खाऊन उपवास सोडतात. आपल्याला व आपल्या मुलाबाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही पूजा करतात. या दिवशी काय करावे? या दिवसापासून अंगणात रांगोळी काढून दिवाळीची सुरुवात करावी. घरी गुरे, गाय, वासरू असेल तर या दिवशी पुरणपोळ्याचा नैवेद्य करून गाय, वासरू यांना दाखवावा. सौभाग्यवती स्त्रियांनी एकमुक्त राहून सायंकाळी सवस्त्य म्हणजे वासरासह असलेल्या गायीचे पूजन करावे. सवासिनी बायकांनी गायीच्या पायावर पाणी घालावे. नंतर हळद कुंकू वाहावे. फुले, अक्षता, फुलांची माळ त्यांच्या गळ्यात घालावी आणि त्यांना ओवाळून नैवेद्य दाखवावा. नंतर गायीला प्रदक्षिणा घालावी. जवळपास गायी नसेल तर घरी पाटावर किंवा मूर्ती असेल तर पूजा करावी. पूजा करताना हे सर्वात्मक व सर्व देवानी अलकृत अशा नंदिनी माते, तू माझे मनोरोग सफल कर असे तिला सांगा आणि नमस्कार करा. स्त्रियांना बाजरीची भाकरी व गवारची शेंगाची भाजी खाऊनच हा उपवास सोडावा. एक श्रीकृष्णाची पुराण कथा आहे. इंद्र पाऊस पाडतो म्हणून इंद्राची पूजा केली पाहिजे असे गोकुळातील लोकांची अंधश्रद्धा होती. परंतु गोवर्धन पर्वतामुळे पाऊस पडतो. आपण गोवर्धन पर्वताची पूजा केली पाहिजे असे श्रीकृष्णाने गोकुळातील लोकांना सांगितले. लोकांनी गोवर्धनाची पूजा केली. त्यामुळे इंद्रजी चिडला व त्याने मुसळधार पाऊस पाडला. तेव्हा श्रीकृष्णाने आपल्या करंगळीवर गोवर्धन उचलून धरला व त्याखाली गोकुळवास्त्याचे रक्षण केले. तो दिवस म्हणजे वसुबारस. ती स्फूर्ती म्हणून वसुबारसेला श्रीकृष्ण गाय व गो त्यांच्या प्रतिकृतीची पूजा करून गायीचे दूध व राळ्यांचा भात, गुळ एकत्र करून खातात. रक्षामी धेनू नित्य पालयामी धेनू सदा ध्यायमिधुनी सम्यक वंदे धेनुमात रम्य. याचा अर्थ असा आहे की आम्ही गोमातेचे नेहमी रक्षण करू. आम्ही नेहमी गोपालन करू. तसेच गोरक्षण, संवर्धन आणि गोपालन याविषयी सतत चिंतन करू. हे गोमाते, तुझ्या वंदनीय स्वरूपाला पुन्हा माणसात प्रस्थापित करो. सात्विक विचाराने दिवाळीची मंगलमय सुरुवात करूया. आणि हा व्हिडिओ आवडल्यास तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. अशाच व्हिडिओसोबत पुन्हा भेटूया. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.